हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आता सकाळचे 4:15 वाजून गेले आहेत. मला उठायला 15 मिनटं उशीर झाला. त्याच्यामुळे काय करायचं पटकन मला कळत नव्हतं. तर सगळ्यात आधी मी चहा बनवायला ठेवला आणि आज ह्यांची फर्स्ट शिफ्ट आहे. सो मला आज ह्यांना 2 टिफिन द्यायचे आहेत, एक नाश्त्याचा आणि एक लंचचा. तर चहा करायला ठेवल्यानंतर मी असा विचार केला की आता काय बनवू की जी पाऊण तासात होईल, कारण 5 वाजता यांना निघायचं असतं फर्स्ट शिफ्टला. तर काल रात्री आम्हाला झोपायला भरपूर उशीर झाला. त्याच्यामुळे मग मी विचार केला की आता काल रात्री जो मी पुलाव बनवलेला तोच मी गरम करून ह्यांना देते. आता मी दुसऱ्या साईडला गॅसवर खिचडीची तयारी करते. खिचडीसाठी मी आधी त्याच्यामध्ये तूप घातलं आहे आणि नंतर मग तुपामध्ये जिरं, लसूण आणि कांद्याची फोडणी देऊन मग मी त्याच्यामध्ये डाळ तांदूळ टाकणार आहे. आणि मग हेच वाडगं जे आहे मी कुकरला लावणार आहे. एक तर भरपूर थंडी होत असते, त्यामुळे उठायचं तर बिलकुल मन करत नाही. पण आता टिफिन द्यायला लागणार, रोजची कामं तर असतातच, त्याला काही ऑप्शन नाही. त्याच्यामुळे आपण फटाफट आता तयारी करायला घेऊया. कधी कधी मी खिचडीमध्ये थोडासा मॅगी मसाला पण टाकते, पण आज मी नाही टाकला आहे. आज भरपूर घाई झाली माझी, मला काही सुचत नव्हतं काय करावं. मी आता फक्त ह्याच्यामध्ये हळद घातली आहे, बाकी कोणतेच मसाले नाही घालत, कारण मल्हारला तिखट अजिबात आवडत नाही. म्हणजे विशेषतः खिचडी त्याला तिखट आवडत नाही, बाकी तो तिखट थोडंफार खातो. 1.5 वर्षाचं आहे माझं बाळ आणि त्याचं नाव मल्हार आहे. आता माझं एक खिचडीचं म्हणजे तयारी झाली की मग मी पुलाव गरम करायला ठेवणार आहे. पुलावच ह्यांना मी लंचसाठी देणार आहे आणि सोबतच मी पोह्यांची पण तयारी करणार आहे. नेहमी मल्हार माझ्यासोबतच उठतो. मी उठली टिफिन करायला की तो यालासुद्धा जाग येते आवाजामुळे. ऑब्व्हियसली किचनमध्ये भांड्यांचा, शिट्टीचा आवाज येत असतो, तर त्याला जराही आवाज चालत नाही. आवाज झाला की तो उठतो. पण आज तो उठला नाही आहे, सो मला थोडंफार म्हणजे आधीच मला उशीर झाला आणि तो उठला असता तर मला आणखी उशीर झाला असता कामासाठी. पण तो नाही उठला, त्याच्यामुळे मी करू शकली वेळेमध्ये. माझा टिफिन आणि नाश्ता झाला बनवून आणि हे आज वेळेवरती निघाले कामावर जाण्यासाठी. सो आता मी पोह्यांची तयारी करायला घेतली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल घातलं, कांदा मिरची वगैरे मी बारीक चिरून ठेवलेली. ह्यांना शेंगदाणे घातलेले पोहे आवडतात, त्याच्यामुळे मी शेंगदाणे घालते. कधी कधी बटाटासुद्धा घालते पोह्यांमध्ये, पण विशेषतः शेंगदाणे ह्यांना जास्त आवडतात. तर शेंगदाणे मी भाजून घेतलेत तेलामध्ये आणि आता मी ते काढून घेतलेत. ह्यांची नेहमी अशी कंप्लेंट असते की पोहे मी जेव्हा खायला घेतो तेव्हा ते खूप कोरडे लागतात. पण ऑब्व्हियसली पोहे आपण जेव्हा गरम गरम खातो तेव्हाच त्याची चव येते. जेव्हा आता मी त्यांना हे 4 वाजता बनवून देते सकाळी. आता हे तिकडे जेव्हा कामावर पोहोचणार 7 वाजता तेव्हा ते खाणार, तर ऑब्व्हियसली ते आपल्याला ती चव नाही लागणार किंवा थोडेफार कोरडे होऊ शकतात पोहे. तसे जेव्हा आपण बनवतो तेव्हा जसे मऊ असतात तेव्हा तसे ते नाहीच लागत. पण त्याला काही ऑप्शन नाही. इकडे आता माझी कुकरची शिट्टी झाली आहे, तर मी गॅस बंद केला. सकाळी भरपूर घाई असते आणि पटकन काय बनवायचं, जर आपण आदल्या रात्री तयारी करत नाही तर काय बनवायचं काय कळत नाही. पण मला माहिती होतं की मला नेहमीच ह्याच्या फर्स्ट शिफ्ट असते तेव्हा मला उठायला उशीर होतो आणि मग मी आधीच रात्री थोडीफार तयारी करून ठेवते. तर मी जो पुलाव बनवलेला मी ह्यांना विचारलं, तर हे म्हणाले की ठीक आहे, मी पुलाव लंचला घेऊन जाईन. तर मला जास्त काय तयारी करायची नव्हती, फक्त पोहे बनवायचे होते सकाळी उठून. तर मी पोहे बनवले आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर तुम्हाला हा आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर काय सजेशन्स असतील तर प्लीज सांगा. तर आता मी हे पोहे घालून घेतले आहेत. आता पोहे आपले झाले की मग मी ह्यांना उठवीन. आंघोळ वगैरे आवरून वगैरे झालं की मग हे ऑफिसला जायला निघतील. आता मी पोहे छान परतून घेतले आहेत. आता यात मीठ घालणार आहे
कधी कधी काय होतं ना, आपण एक काम, माझ्या बाबतीत तर नेहमीच असं होतं की आपण एक काम करत असताना दुसऱ्या कामाकडे दुर्लक्ष होतं आणि ती गोष्ट बिघडून जाते. सो आता माझा फोकस 2 गोष्टींवरती आहे. एक व्हिडिओ बनवायचा आहे, एक पोहे बनवायचे आहेत. तर व्हिडिओ बनवत असताना मी डोक्यात ठेवलेलं की मला मीठ घालणं नाही विसरायचं. आणि हां, माझी मम्मी पोहे बनवताना त्याच्यामध्ये साखर ॲड करते. सो मी मम्मीच्या स्टाईलमध्ये पोहे बनवले. तुम्ही पण तुमच्या पोह्यांमध्ये साखर ॲड करता की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडा वेळ मी हे वाफेवर ठेवले म्हणजे त्याच्यामधली साखर विरघळून ते छान एकजीव व्हावं यासाठी. पोहे आपले तयार झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते आणि ओके, आता हे ऑलमोस्ट रेडी झाले आहेत. आता मी ह्यांना उठवेन. ओके, तर पोहे आपले तयार झालेले आहेत. आता आपण ह्या पोहे डब्यामध्ये भरून घेऊया. फटाफट काम करायला लागतं, फटाफट हात चालवायला लागतात. एकीकडे व्हिडिओ पण एडिटिंग करायचं असतं, स्टॉप पॉज करून ते सगळं ॲड करायचं असतं आपल्याला. मला तर मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते, मला खूप प्रेशर होतं की एकतर व्हिडिओ पण नको खराब व्हायला आणि आपण जो पदार्थ बनवतो आहे, एक टिफिन बनवतो आहे, त्यात पण नको खराब व्हायला. जर व्हिडिओ खराब झाला तर ऑब्व्हियसली पूर्ण मेहनत वाया जाणार. आणि जर आपला जर टिफिन खराब झाला तर ऑब्व्हियसली त्यांचा पूर्ण दिवस खराब जाणार. कारण ऑब्व्हियसली प्रत्येक माणूस हा जेवणाच्या बाबतीत पर्टिक्युलर असतो. सो माझा फोकस दोन्ही गोष्टींकडे होता आणि हा मी पुलाव गरम करून त्यांच्या टिफिनमध्ये भरलेला आहे. तर लंच आणि ब्रेकफास्ट दोन्ही टिफिन रेडी झाले.